वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्डची जी आपली बोर्ड एक्झाम होणार आहे मार्च 2025 मध्ये, तर त्याच्यासाठी आपण मागच्या काही व्हिडिओपासून प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर स्टार्ट केले होते मॅथ्स 1 आणि 2 चे. तर मॅथ्स 1 चा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरमध्ये मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा पहिल्या पार्टमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 बघितला होता. या पार्टमध्ये आपण ह्या प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचा क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. ओके, तर असे 1, 2, 3, 4 अँड 5 तर ते टोटल जे क्वेश्चन आहेत त्या सगळ्या क्वेश्चनवर आपण काय करणार आहोत, व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे पूर्ण जे व्हिडिओज आहेत इतर सुद्धा, जर तुम्ही अजून पार्ट 1 बघायचा असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही पार्ट 1 बघू शकता. तर याचा पार्ट 2 क्वेश्चन नंबर 2A, पार्ट 1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. तर 2A आणि B हे दोन्ही क्वेश्चन आता याच्यामध्ये आपण स्टार्ट करूया. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 मार्क्स 40 आणि एक्झामसाठी तुम्हाला टाइम अवर्स असणार आहे 2 अवर्स. बोर्डचा जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे त्याच्या बेसिसवरच आपण हे क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड केलेत. ना फर्स्ट क्वेश्चन, complete the following activity. Okay, complete the following activity to solve the given quadratic equation by factorization method. Factorization method ने काय करायचं, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. कुठलं इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 20. आता याच्यामध्ये आपण काय करणार, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 कन्सिडर करा आणि त्याला मायनस 20 ने मल्टिप्लाय करा. सो 1 इंटू मायनस 20 ॲज इट इज काय येईल, मायनस 20. विथ साईन घ्यायचा मायनस 20. आता मिडलचा नंबर काय आहे बघा, विथ साईन प्लस 8 आहे. ओके, मिडलचा नंबर प्लस 8 आहे. मायनस मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे. मल्टिप्लिकेशन मायनस कधी पाहिजे, कधी येणार मल्टिप्लिकेशन मायनस, त्यातला एक नंबर काय असेल प्लस आणि एक काय असेल मायनस. आता एक प्लस एक मायनस म्हणजे साईन डिफरंट. साईन डिफरंट असले की आपण काय फाइंड आउट करतो, तर सबट्रॅक्शन. तर असे कुठले नंबर आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन 20 आहे आणि सबट्रॅक्शन किती आहे, 8 आहे. समजा आपण हे घेतले 10 अँड 2, तर मॅच करून बघा. 10 2 जा 20 मायनस 20, एक मायनस साईन असल्यामुळे मायनस. 10 मायनस 2 8 आणि ग्रेटर नंबरचं साईन याला प्लस दिलं म्हणजे हे फॅक्टर करेक्ट आहे. फक्त आता याला व्हेरिएबल एक्स लावायचा, म्हणजे प्लस 10x, प्लस इथं ऑलरेडी आहे, इथे 10x लिहा, प्लस 10x आणि इकडे बाकी सगळं इथे दिलेलं आहे, मायनस 2x इथं ऑलरेडी फॅक्टर दिलाय. ओके, सो इथं काय येणार, आपण हे घेतलेलं तो इथे जरासं आपण इथे लिहूया 10x. ओके, त्या ब्रॅकेटमध्ये 10x येणार. आता x कॉमन घेतला, एक्स स्क्वेअर मधला x कॉमन घेतला, एक्स स्क्वेअर मीन्स x मल्टिप्लाय x, त्यातला एक x कॉमन घेतला, एक इकडे राहिला. ओके, त्याच्यानंतर पुढे 10x कडून x कॉमन घेतला, फक्त कोण राहिला 10. आता इथं कॉमन घेताना मायनस ऑलरेडी काढलेला, फक्त 2 कॉमन घ्या. तर 2 कॉमन घेतल्यानंतर कोण राहणार, फक्त x एक राहिला आणि कॉमन म्हणजे डिवाइड करायचं. सो 20 ला 2 ने जर डिवाइड केलं आपण, ओके, ह्या 20 ला कशाने डिवाइड केलं, कॉमन काढलेलं 2 ने, तर किती येणार 10 मायनस, म्हणजे ऍक्च्युली असं आहे ते, कॉमन म्हणजे डिवाइड. समजा मायनस 20 आहे, ओके, आणि त्याला मायनस 2 ने डिवाइड केलं, तर 2 10 जा 20 आणि मायनस मायनस काय होणार, प्लस. त्यामुळे इथे साईन काय आलेला आहे, प्लस. आता दोन्हीकडे सेम ब्रॅकेट कुठला आहे, एक्स प्लस 10 एक्स प्लस 10, तर तो कॉमन काढला. ओके, एक्स प्लस 10 एक्स प्लस 10 आणि त्याच्यानंतर इकडे कोण राहिला मग, हा एक्स आणि इथं मायनस 2, त्यामुळे ह्या ब्रॅकेटमध्ये कोण येणार, एक्स मायनस 2. हे मायनस साईन आहे बघा इथे. सो एक्स मायनस 2. मग याच्यावरून आपण त्याचं मिनिंग काय लिहिणार, एकतर इथे एक स्टेप आहे ती त्यांनी डायरेक्ट पुढची स्टेप घेतली, तर तुम्ही मधली स्टेप एकतर लिहू शकता, एक्स प्लस 10 तरी 0 असणार, और दुसरं काय असेल, एक्स मायनस 2 0 असेल, तर प्लस 10 इकडे येऊन काय होणार, मायनस, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय येईल, मायनस 2, किंवा हा मायनस 2 इकडे येऊन प्लस होईल, म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. ते आन्सर त्यांनी दिलेलं आहे. ओके, अशी ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. तर याच्यात तुम्ही कुठल्या स्टेप ठेवू शकता, हे बाकी सगळं मी एक्सप्लेन करण्यासाठी इथं केलेलं आहे. तर इथे ही सगळी ऍक्टिव्हिटी आणि हे तुम्ही ऍज इट इज इथे लिहिलं तरी चालेल, किंवा नुसती ऍक्टिव्हिटी कम्प्लीट केली तरी चालेल. जे तुम्ही करेक्ट आन्सर लिहाल तर प्रत्येक करेक्ट आन्सरला तुम्हाला मार्क मिळून जातील. ऍक्टिव्हिटी मधले जेवढे बॉक्स आहेत तेवढे जर तुम्ही करेक्ट भरले तर तुम्हाला मार्क मिळून जातील. नाव नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. नाव नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग डिटर्मिनंट टू फाइंड द व्हॅल्यू. व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करायचं, डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 3 मल्टिप्लाय 5. ओके, मधी मायनस आहे तर मायनस घ्या, त्यानंतर मायनस 2 मल्टिप्लाय 4. मायनस 2 मल्टिप्लाय 4, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग 3 मल्टिप्लाय 5 किती येणार आहे, 3 5 जा 15. ओके, 3 इंटू 5, 3 5 जा 15. परत इथे हे दोन्ही मायनस मायनस म्हणून इथे साईन प्लस दिलंय, आणि 2 4 जा किती दिलेला आहे, डायरेक्ट 8. ते आन्सर त्यांनी दिलेलं आहे. नाव 15 प्लस 8 म्हणजे किती येणार आहे, 23. ओके,
सो दॅट्स वाय द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 23. 4 बॉक्स जर तुमचे करेक्ट आले तर तुम्हाला 2 मार्क्स मिळून जाते. ओके, ऍक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक बॉक्स सिक्वेन्सनेच असा आला पाहिजे असं काही नाही. जे बॉक्स करेक्ट येतील त्या प्रत्येकाला तुम्हाला मार्क मिळून जाते. ओके, पण सगळे करेक्ट करा सॉल्व एक्झाम मध्ये. 15 + 8 23 दॅट इज रिक्वायर्ड आन्सर. नाव थर्ड, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू राईट करेक्ट नंबर्स ऑर वर्ड्स. आता इथे बघा, इथे फेस व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला आणि शेअर इज ॲट प्रीमियम दिलेला आहे. शेअर जर प्रीमियम वर असेल तर मग त्याच्यात आता इथे बघा 50 आहे, प्रीमियम 11 दिलाय. मार्केट व्हॅल्यू काय असते? मार्केट व्हॅल्यू इज सम ऑफ फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. तर 50 प्लस किती येणार? 11. दोन्हीचे ऍडिशन करायचे. प्रीमियम म्हणजे त्या शेअर मध्ये इन्क्रीमेंट झाले, वाढ झाली त्याच्यात, ते ऍड करायचं. सो 50 + 11 किती येणार? 61. ओके, ₹61. तर हे दोन्हीचे ऍडिशन करायचं. आता बघा इथे फेस व्हॅल्यू आहे ₹20 आणि त्याची मार्केट व्हॅल्यू आहे 16. इथे काय होतं? मार्केट व्हॅल्यू लेस होते, फेस व्हॅल्यू ग्रेटर आहे. म्हणजे शेअर काय झालं? डिस्काउंट. आता किती डिस्काउंट वर आहे? तर काय करणार त्याचा आपण? फेस व्हॅल्यू मायनस मार्केट व्हॅल्यू करणार. 20 - 16 इज इक्वल टू ₹4. सो शेअर इज ॲट डिस्काउंट ₹4. ₹4 ने लेस झालाय, डिस्काउंट वर आलेला आहे. शेअर इज ॲट पर म्हणजे काय होणार? दोन्ही इक्वल असणार. जेवढे शेअर इज ॲट पार, ओके, जेवढे मार्केट व्हॅल्यू असेल तेवढीच काय असणार आहे? फेस व्हॅल्यू. म्हणजे इकडे किती येणार? ₹40. ॲट पार म्हणजे दोन्ही सेम. तर असे 3 किंवा एखादा आणखीन एक्स्ट्रा येईल, कारण 4 बॉक्सेस असणं आवश्यक असतं. तो एखादा आपण ऍड करूया याच्यात. एखादा असं पण येईल. सॉरी, जस्ट मिनिट. इथे एक एक्स्ट्रा घेऊया आपण, कारण 4 बॉक्स त्याच्यात पाहिजेतच. सपोज 4th वन आहे, तुम्हाला फेस व्हॅल्यू दिली आहे ₹10 आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, ओके, सपोज एखादा घेऊया कुठला तरी 25. सो शेअर फेस व्हॅल्यू किती होती? 10 होती. 10 ची किती झाली? 25, म्हणजे इन्क्रीमेंट झाल्या त्याच्यात. सो शेअर इज ॲट प्रीमियम. ओके, कितीने इन्क्रीमेंट झाले? 10 मध्ये किती ऍड केल्यावर 25? 25 - 10 करा, म्हणजे ₹15 ने काय झालाय? तो इन्क्रीज झालाय. सो शेअर इज ॲट प्रीमियम ₹50. ह्यातला एखादा बॉक्स देतील, म्हणजे हे दोन्ही देतील आन्सर आणि तुम्हाला हे कॅल्क्युलेट करावं लागेल. असे 4 बॉक्स आणि मग तुम्हाला त्याचे 4 बॉक्सचे 2 मार्क्स मिळतील. ओके, कॅल्क्युलेशन याच्यात तुम्ही रफली केलं तरी चालतील, बॉक्स मात्र करेक्ट लिहा. ऍक्टिव्हिटीमध्ये सॉल्व्ह करायला तर तुम्ही स्टेप्स लिहायला पाहिजे त्याच्यात. नाव नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2B. नाव नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2B. त्याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन असणार आहेत. 5 आउट ऑफ एनी 4 सॉल्व्ह करायचे आहेत. तर 4 क्वेश्चन, 2 मार्क्सचे क्वेश्चन, टोटल 8 मार्क्स. तर हे क्वेश्चन आता आपण बघूया. मागच्या आधी ऍक्टिव्हिटी बघितली आपण, त्याच्यानंतरचा हा क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन नंबर 1 आहे त्यातला, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याचे नेचर ऑफ रूट्स कसे असतील ते फाइंड आउट करून सांगायचं आहे. त्याच्या सोल्युशन मध्ये फर्स्ट स्टेप आपण काय करणार? ॲज इट इज इक्वेशन राईट डाऊन करा. म्हणजे 2x², ओके, -5x + 7 इज इक्वल टू 0. हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन राईट डाऊन करा. त्याच्यानंतर ए, बी आणि सी च्या व्हॅल्यू फाइंड करायची. तर ए ची व्हॅल्यू कुठली? x² चा जो कोइफिशियंट आहे त्याला ए म्हणायचं. सो ए इक्वल टू किती येणार? 2. त्याच्यानंतर एक्सचा जो कोइफिशियंट आहे विथ साइन तो घ्यायचा, तो किती आहे? -5. आणि सी ची व्हॅल्यू किती आहे? 7. तर ह्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आपण, ए, बी आणि सी. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप काय करायचे? नेचर ऑफ रूट साठी b² - 4ac याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर बी ची व्हॅल्यू किती आहे? तर बी ची व्हॅल्यू ठेवणार आपण, ही आहे ते -5, त्याचा स्क्वेअर, ओके, -4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे? 2 आणि सी ची व्हॅल्यू किती पुट करणार? 7. ओके, 4ac. फॉर्म्युलातला 4, ए ची व्हॅल्यू 2 आणि सी ची व्हॅल्यू 7. ओके, आणि बी ची ऑलरेडी आपण -5 ठेवलेली आहे. नाव नेक्स्ट स्टेप, -5 चा स्क्वेअर.
5चा स्क्वेअर किती येणार 25 आणि निगेटिव्ह नंबर जरी असला कारण -5 इंटू -5 5 5 प्लस काय होणार 20 ओके त्यामुळे काय होणार +20 म्हणजे 25 येणार परत मायनस साईन आहे तसं 4 मल्टिप्लाय 2 हे केलं तर किती येणार आहे 8 मल्टिप्लाय 7 तर 25 मायनस 8 7 56 आता याच्यात जर आपण बघितलं 25चं साईन काय आहे प्लस आणि 56चं साईन काय आहे मायनस साईन डिफरंट असतील तर काय होणार सबट्रॅक्शन म्हणजे 56 मधून किती मायनस करायचे 25 सो 6 मायनस 5 केले किती येणार 1 येणार आणि 5 मायनस 2 3 येणार म्हणजे 31 आणि ग्रेटर नंबरचं साईन काय येणार मायनस 31 सो b² मायनस 4ac तर b² मायनस 4ac काय आलाय -31 म्हणजे निगेटिव्ह आलाय निगेटिव्ह आल्यामुळे काय म्हणणार आपण तो लेस दॅन काय आहे 0 आहे जर लेस दॅन 0 असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर काय म्हणणार आपण आन्सर मध्ये देअरफॉर रूट्स आर ओके नॉट रिअल ओके रूट्स रिअल येणार नाहीत रूट्स रिअल येणार नाही जर का पॉझिटिव्ह आलं तर काय म्हणणार रूट्स आर रिअल अँड अनइक्वल हे पण लक्षात ठेवा एक्झाम मध्ये जर पॉझिटिव्ह आलं तर रिअल अँड अनइक्वल 0 आलं तर रिअल अँड इक्वल ओके रिअल अँड इक्वल हे लक्षात ठेवा आणि जर का निगेटिव्ह आलं तर निगेटिव्ह आल्यावर काय म्हणणार आपण रूट्स आर नॉट रिअल रूट्स रिअल असणार नाहीत ह्या सुद्धा कंडिशन काय करा तुमच्या माइंडमध्ये ठेवा नाव नेक्स्ट क्वेश्चन नाव सेकंड क्वेश्चन फाइंड द 27 टर्म ऑफ फॉलोइंग एपी तुम्हाला इथे एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे एपी दिलेली आहे आणि या एपी मधला किती नंबरची टर्म शोधायची आहे 27 टर्म तर ही टर्म किती येते ती फाइंड आउट करायची आता ही टर्म फाइंड आउट करत असताना तुम्हाला टीएनचा फॉर्म्युला जर टर्म विचारली कधी तर आपल्याला टीएनचा फॉर्म्युला यूज करायचा तर टीएनचा फॉर्म्युला यूज करण्याआधी आधी काय करा तुम्ही हे टर्म्स लिहून काढा T1 T2 T3 T4 T5 एवढ्या दिलेल्या तर ह्या T1 to T5 टर्म आहे आता ए म्हणजे काय होणार तर फर्स्ट टर्म येणार म्हणजे T1 तर पहिली टर्म किती आहे याच्यात 9 ओके ए इज इक्वल टू किती 9 त्याच्यानंतर डी फाइंड आउट करायचं डी साठी लक्षात ठेवा T2 मायनस T1 तर T2 मायनस T1 म्हणजे 4 मायनस 9 उलट करायचं नाही 4 मायनस 9 T2 मायनस T1च करायचं T1 मायनस T2 करायचं नाही सो डी इज इक्वल टू आता इथे बघा 4चं साईन काही नाही म्हणजे प्लस 9चं काय मायनस साईन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन तर 9 मायनस 4 किती येणार 5 आणि ग्रेटर नंबरचं साईन काय होणार मायनस सो डी ची व्हॅल्यू किती आली डी इज इक्वल टू -5 ओके एकदा का ए आणि डी फाइंड आउट करून घेतलं की मग आपण त्याच्यामध्ये टीएनचा फॉर्म्युला लिहिणार सो टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी हा काय आहे आपला फॉर्म्युला सो पहिल्यांदा फॉर्म्युला ॲज इट इज राईट डाऊन करा त्याच्यानंतर टी एन ची व्हॅल्यू किती ठेवणार म्हटलं मी एन कितवी टर्म फाइंड आउट करायची आहे 27 एन ची व्हॅल्यू ठेवा 27 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 ओके तर याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू किती आहे 9 ही व्हॅल्यू ठेवा 9 प्लस एन मायनस 1 एन किती आहे यांची व्हॅल्यू ठेवली आपण 27 मायनस 1 इंटू डी डी निगेटिव्ह आला सो डी ची व्हॅल्यू काय ठेवणार -5 ओके सो 9 प्लस तर इथे बघा 27 मायनस 1 केलं आपण तर ते किती येणार आहे 26 मल्टिप्लाय -5 ओके आता कधीही पहिल्यांदा काय करा मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 26 मल्टिप्लाय 5 आलेल्या आन्सरला मायनस साईन देऊया आपण 5 6 जा किती येणार 30 0 कॅरी 3 5 2 जा 12 12 प्लस 3 किती येणार तर सॉरी 5 6 जा 30 0 कॅरी 3 5 2 जा 10 सॉरी 10 प्लस 2 3 सॉरी 30 130 येणार सो इट इज 130 सो 9 आता प्लस आणि मायनस काय होणार -130 ओके आता 9चं साईन इथे बघा नंबरच्या समोर बघायचं आहे 9चं साईन काय आहे प्लस आणि 130चं काय आहे मायनस सो साईन डिफरंट म्हणजे काय करणार आपण सबट्रॅक्शन तर 130 मधून 9 मायनस करा म्हणजे किती येणार 121 आणि यातला ग्रेटर नंबरचं साईन काय होणार मायनस सो 27 टर्म किती येणार -121
देअरफोर इथे लिहा 27th टर्म ऑफ गिवन एपी. दिलेल्या एपीची 27 टर्म काय -121. हे फायनल आन्सर सुद्धा लिहा. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला मग इथे त्या आन्सर जर फाइंड आउट केलं व्यवस्थित तर त्याचं मिळून जाईल. शक्यतो फायनल आन्सर लिहा. नाव नेक्स्ट क्वेश्चन. Question number 3. If 2 coins are tossed, then find probability of following event. Okay, getting at least one head. तर याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची. त्याची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड आउट करणार आपण? तर पहिल्यांदा आन्सर मध्ये हे जे दिलेलं आहे, इफ 2 coins are tossed, ते ॲज इट इज लिहा. इफ 2 coins are tossed. ओके, देअरफॉर यस इज इक्वल टू, यस मध्ये कोण कोण घेणार आपण? एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. ओके, तर हे यस मध्ये घेतले, त्यामुळे नंबर ऑफ यस किती येणार? हे टोटल किती आहेत? 1 2 3 4. सो नंबर ऑफ यस इज 4. आता त्याच्यानंतर इव्हेंट ए, त्याला इव्हेंट ए आपण सपोज केलं, त्यामुळे लेट ए, इव्हेंट ए, गेटिंग ॲटलिस्ट वन हेड, गेटिंग ॲटलिस्ट वन हेड. ओके, गेटिंग ॲटलिस्ट वन हेड. तर ए मध्ये मग कोण कोण येणार? ज्याच्यामध्ये मिनिमम वन हेड आहे. 2 असतील तरीही चालतील, म्हणजे एच एच, एच टी, टी एच. याच्यात एक पण नाही आहे, त्यामुळे टी टी कॅन्सल करायचं, बाकीचे घ्यायचे. ओके, सो एच एच, एच टी, टी एच. ओके, सो नंबर ऑफ ए किती होणार? नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3. नाव प्रोबॅबिलिटी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ ए फॉर्म्युला लिहायचा, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती आहे? 3 आणि नंबर ऑफ यस आपण आधीच फाइंड आउट केलं, किती आहे? 4. देअरफॉर फायनल आन्सरला प्रोबॅबिलिटी टू गेट at least one head is 3/4. त्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? हेड मिळवण्याची प्रोबॅबिलिटी 3/4 and that is required. Okay, now next question. Question number 4. If 49x minus 57y is equal to 172 आणि सेकंड इक्वेशन आहे 57x minus 49y is equal to 252, then find out x minus y. तर x minus y ची व्हॅल्यू किती ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर अशा वेळी x प्लस वाय असू दे किंवा x मायनस वाय असू दे, अशा वेळी इक्वेशन पहिल्यांदा ॲज इट इज राईट डाऊन करा. 49x minus 57y इज इक्वल टू 172. हे फर्स्ट इक्वेशन आहे. आणि सेकंड इक्वेशन याच्यात 57x minus 49y इज इक्वल टू 252. त्याला नंबर 1 द्या आणि याला नंबर 2 द्या. ओके, तर ज्यावेळी इक्वेशन असे दिले असतील, एक्स प्लस वाय असू दे किंवा एक्स मायनस वाय, तर एक तर तुम्हाला ऍड करावं लागतं किंवा सबट्रॅक्ट. आता इथे बघा दोन्ही मायनस आहेत, तर आपल्याला इथं पण एक्स मायनस वाय पाहिजे, त्यामुळे साईन चेंज काही नको. इक्वेशन पण मायनस मध्ये आणि एक्स मायनस वाय फाइंड आउट करायचं. साईन काही चेंज नको असेल तर ऍडिशन घ्यायची. ओके, कधी कधी तुम्हाला सबट्रॅक्शन पण घ्यावं लागेल एक्स प्लस वाय साठी वगैरे. इथे काय करणार? ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, 1 आणि 2 या इक्वेशनची काय करायची? ऍडिशन करायचं. मग ऍडिशन करताना कसं करणार? तर ॲज इट इज इक्वेशन राईट डाऊन करा, म्हणजे 49x minus 57y is equal to 172. हे फर्स्ट इक्वेशन प्लस सेकंड इक्वेशन 57x minus 49y is equal to 252. ह्या दोन्हींची समजा आपण ऍडिशन केली, 9 plus 7 16 येईल, कॅरी 1, 5 plus 5 10, म्हणजे 106x मायनस इथे जर आपण बघितलं तर इथे पण 16 आणि हे 10 होईल, 106. आणि ह्या दोन्हींचे ऍडिशन करा, म्हणजे 2 plus 2 किती येणार? 4. देन 7 plus 5 12, कॅरी 1 प्लस 2 plus 1 3 and कॅरी 1, दॅट इज 424. आता इथे दोन्हीकडे एक्स आणि वायचा कोइफिशियंट सेम येतो या टाईपच्या क्वेश्चन मध्ये. तर तो जो सेम कोइफिशियंट आला तरच तुमच्या स्टेप्स करेक्ट आहेत.
तर त्याने दोन्हीकडे काय करा, डिवाइड करा. डिवाइड बोथ साइड बाय 106. ओके, 106 ने डिवाइड करायचं म्हणजे 106x अपॉन 106 मायनस 106y अपॉन 106 and 424 divided by 106. ओके, सो दोन्ही साईडला कितीने डिवाइड केलं आपण? 106 ने डिवाइड केलं. 106 ला 106 कॅन्सल होईल म्हणजे x येईल. परत 106 कॅन्सल होईल म्हणजे y येईल, x मायनस y. आणि आता इथे 424 ला 100 न डिवाइड केलं, 1 जा आणि इथे किती येईल? 4 जा. ओके, सो 1 जा आणि 4 जा. सो x मायनस y इज इक्वल टू किती? कारण 106 इंटू 4 करून बघा किती येणार? 424. म्हणजे त्याला डिवाइड केल्यावर आन्सर किती येणार? 4. सो दॅट्स वाय x मायनस y इज इक्वल टू 4 अँड दॅट इज रिक्वायर्ड. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं की x मायनस y किती येणार. तर दोन्ही इक्वेशनची ऍडिशन केली, सेम आलेल्या नंबरने डिवाइड केलं दोन्ही साईडला आणि तुम्हाला मग ते कोइफिशियंट कॅन्सल होऊन x minus y 4 मिळालं. ओके, नाव नेक्स्ट. Now question number 5. The taxable value of wristwatch belt is 586. The rate of GST is 18%. Then what is the price of belt for the customer? Actually एका रिस्ट वॉच ज्याच्यावर अजून जीएसटी लागलेला नाहीये त्या बेल्टची प्राइस किती आहे? 586. आता जो कस्टमरला ज्यावेळेस सेल करणार आहे तो शॉपकीपर, त्यावेळी तो काय करणार? तर ही त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे प्लस तो जीएसटी पण कुणाकडून घेणार? त्या कस्टमर कडून घेणार. ओके, सो त्याची टोटल प्राइस काय होणार कस्टमरसाठी? ही मेन प्राइस प्लस त्याच्यात जीएसटी हे दोन्ही ऍड करून काय करावं लागेल आपल्याला? तर कस्टमर साठीची प्राइस फाइंड आउट करावी लागेल. आता इथे जीएसटी किती दिलेला आहे? ओके, सो राईट डाऊन करा आधी दिलेल्या व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू, ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज 586. रेट ऑफ जीएसटी is equal to 18%. ओके, नाव अमाउंट ऑफ जीएसटी. जीएसटी किती बसणार आहे ती आपण आधी कॅल्क्युलेट करूया. अमाउंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू, तर इथे काय करणार आपण? 18% ऑफ, ओके, 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही फुल फॉर्म लिहा त्याचा. जीएसटी कुणावर काढायची? टॅक्सेबल व्हॅल्यूवर. 18% मीन्स 18 अपॉन 100. ओके, मल्टिप्लाय 586. ओके, तर ही तुमची अमाऊंट ऑफ जीएसटी होणार. आता कॅल्क्युलेशन फार काही कॅन्सलेशन वगैरे करण्यापेक्षा 586 ला 18 ने मल्टिप्लाय करा. तर 86 जा केला आपण तर किती येणार? 48. 8 कॅरी 4, देन अगेन 8 8 जा 64 प्लस 4 म्हणजे किती येणार? हे 68. ओके, अगेन कॅरी 6, देन 8 5 जा 40, 40 प्लस 6 46. आता इथे 0 घ्या आणि मग 6, देन 8 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच आन्सर येणार. याचं मल्टिप्लिकेशन 0 14 कॅरी 1, ओके, 7 8 15, ओके, कॅरी 1 and again 9 plus 1 10. सो आन्सर इज, यांचं मल्टिप्लिकेशन केलं डायरेक्ट आपण तर 10,540 डिवायडेड बाय 100. आता हे लक्षात घ्या, कधीही ज्यावेळी तुम्ही 100 न डिवाइड करता त्यावेळी आफ्टर 2 प्लेसेस म्हणजे जो नंबर आहे त्याच्या मागून 2 प्लेसेस काय येणार? डेसिमल येणार. ओके, कारण 0 किती आहे त्याच्यावर? 2. त्यामुळे डायरेक्ट हे लक्षात ठेवा, 2 0 असतील तर बॅक साईड करून 2 0 म्हणजे हे असं येणार 105.40 रुपीज. ही तुमची काय झाली? जीएसटी झाली, अमाऊंट ऑफ जीएसटी. ओके, नाव आता हे केल्यानंतर आपण इथे त्याची प्राइस कशी काढणार आपण फॉर कस्टमर? तर दोन्हींचे ऍडिशन करणार. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस कस्टमरला ती जीएसटी पे करावी लागणार. तर ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 586 प्लस 105 हे असं द्या 0.40. वरती जर डेसिमल नसेल तर इथे 0.00 घ्या. नंबर एकाखाली एक घेऊन व्यवस्थित ऍडिशन करा. ओके, नाव दोन्हींची ऍडिशन केली आपण 0 4, तर 6 प्लस 5 11, कॅरी 1 9, ओके, आणि 5 प्लस 1 6 म्हणजे 600 अँड प्राइस किती येणार? प्राइस फॉर कस्टमर 691.40, ओके, रुपीज. तर इथे फायनल सेंटेन्स मधल्या
प्राइस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर आलेला आन्सर त्याच्या समोर इक्वल टू असं फायनल आन्सर इथे लिहा. ओके, फायनल आन्सर लिहायची सवय नेहमी ठेवा. तर इथे आपले क्वेश्चन 2 मधले 5 क्वेश्चन झालेले आहेत. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण क्वेश्चन 1 चे सगळे बघितले. सेकंड पार्टमध्ये आपण क्वेश्चन 2 मधले बघितले सगळे. आता क्वेश्चन 3 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, थँक्यू.